नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। हे पहा, हे वाटाणे आपण जे भिजायला घातलेले होते ना, मी थोडेसे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे कुकरला लावलेले आहेत। पहा, कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी। हे पहा, कुकर आता थंड झालेला आहे आणि आता आपण पाहूयात। वाटाणा छान असा शिजलेला आहे। आपण सुरुवातीला हरभरा कुकरला लावतो त्यावेळेस आपण कांदा परतून टाकतो, तसं वाटाण्याला टाकायचं नाही। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। तेल तापलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात। जिरं, मोहरी तडतडली की जिरं टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो आपण टाकून घेतलेला आहे। मंद गॅसवरती टोमॅटो छान असा आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊयात। टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ। मी जे वाटण केलेले व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पाहिले असतील, तेच वाटण आहे। असं करून ठेवते मी। रस्सा आपल्याला कितपत पाहिजे ना तसा मी करते। आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं। चांगले 2 ते 3 मिनिट मंद गॅसवरती वाटण आपण परतून घेणार आहोत। लगेच असं वाटण टाकलं की मीठ, हळद, तिखट असं टाकायचं नाही लगेचच्या लगेच। हे जास्त परतून घ्यायचं, त्याच्यामुळे भाज्या पण खूप टेस्टी होतात। हे पहा, वाटाणे उकडलेले जे पाणी आहे ना ते असं फेकून द्यायचं नाही, ते असं बाजूला काढून ठेवूयात आपण। याच उकडलेल्या पाण्याचा रस्स्यासाठी आपण उपयोग करणार आहोत। याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। आता ही रस्सा भाजी मी 4 ते 5 माणसांसाठी करत आहे, त्याच्यामुळं तुमच्या जेवढ्या अंदाजाने तुम्ही लोकांसाठी करणार आहात ना तसं वाटण, तिखट मीठ टाका। मीठ 1.5 टीस्पून टाकलेला आहे, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, मटन मसाला 1 टीस्पून, कांदा लसूण मसाला 1 टीस्पून आणि काळा मसाला वर्षभराचा साठवणीचा आहे ना तो 1 टीस्पून। आमच्याकडे जास्त भाज्या तिखट लागत नाहीत, त्याच्यामुळे अगदी थोडंसं मी तिखट टाकलेलं आहे। आता हे सर्व आपण मसाले आणि वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। 1 मिनिटभर आपण हे परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये उकडून घेतलेला वाटाणा टाकून घेऊयात। पुन्हा आता असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करताना ना थोडंसं असं त्याच्यात दाबायचं, म्हणजे मग ते काय होतं, जी भाजी आहे ना अशी मिळून येते। पहा, जे कडधान्य असतात ना, आता पहिलं कडधान्यांच्या वाटणामध्ये ना थोडंसं कडधान्य शिजून घ्यायचं आणि ते वाटणामध्ये वाटत होते, तेव्हा ते छान अशी भाजी व्हायची। पहा, घट्ट अशी मिळून यायची। आता 1 मिनिटभर असं आपण परतून घेणार आहोत। आता हे वाटाण्यांबरोबर जे पाणी काढलेलं होतं ना ते आपण अगोदर सुरुवातीला टाकून घ्यायचं, त्याच्यामुळे भाज्या खूप छान चवीला होतात। हे पाणी टाकून द्यायचं नाही। आणि आपल्याला आता रस्सा भाजी कितपत वाढवायची तसं गरम पाणी टाकायचं
थंड पाणी टाकायचं नाही भाज्यांना कधीच. आता आमच्याकडे जास्त मोठी माणसं नाहीत, 4 ते 5 म्हटलं, पण मुलं असतात त्याच्यामुळे त्यांना भाज्या सुद्धा जास्त लागत नाहीत. आता हे पहा, अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आणि एक उकळी आली ना की मंद गॅसवरती आपण हे उकळून घेणार आहोत. आता भाज्या करताना कधी ध्यानात ठेवायचं, अशी उकळी आली ना की गॅस मंद करायचा. अगदी मंद गॅसवरती आपण ही भाजी उकळून घेणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही अगदी फुल गॅसवरती भाजी उकळताना त्यावेळेस त्याला तरी येत नाही, कधी पण हे ध्यानात ठेवा. आणि आता मंद गॅसवरती ही भाजी उकळल ना तर त्याला खूप छान तरी येते पहा. 6 ते 7 मिनिट आता ही भाजी आपण मंद गॅसवरती उकळून घेणार आहोत. आणि ही भाजी ना भाकरी बरोबर खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी भाजी करण्याची. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.